नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते। आज की नाही आपण अतिशय पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी बनवणार आहोत बीटरूटची। मुलं बीट खात आहे, मुलंच काय हो आपण मोठेसुद्धा बीट खायला कंटाळा करतो। तर आज की नाही आपण अतिशय टेस्टी आणि हेल्दी बीटची रेसिपी बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे बघा 2 बीटरूट घेतलेले आहेत मी। बीटची साल काढून घेतली आहे बघा। गरजेनुसार तुम्ही बीट घेऊ शकता, कमी जास्त। साल काढून याचे बारीक तुकडे करायचे आहेत। जितकं होईल तेवढं मी याला बारीक कट करून घेते। आपल्याला की नाही हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, त्यामुळे याला थोडंसं बारीक कट करून घेते मी। तुम्ही किसूनही घेऊ शकता। बीट खाण्याचे भरपूर असे फायदे आहेत, तुम्हालाही माहिती आहे। बीट आता बघा हे बारीक कट करून घेतलेलं आहे मी। आता हे जे बीट कट केलेलं आहे की नाही ते मी मिक्सरला बारीक पेस्ट बनवून घेणार आहे, थोडंसं पाणी घालून। एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला। आणि बनवलेली पेस्ट आता आपण गाळणीतून गाळून घेणार आहोत। आपल्याला याचा ज्यूस काढून घ्यायचा आहे। थोडं थोडं पाणी घालून की नाही मी बघा अशा पद्धतीने याचा ज्यूस काढून घेते मी। रक्तवाढीसाठी की नाही तर सगळ्यात उपयुक्त म्हणलं तर बीट आहे, तुम्हालाही माहिती आहे। तर बघा इथं ज्यूस काढलेला आहे मी। जेवढं होईल ना तेवढं थोडं थोडं पाणी घालून की नाही मी याचा ज्यूस काढून घेते बघा। गाळणीने गाळून घ्यायचा आहे। तुम्ही जर रोज हा बीटरूटचा ज्यूस बनवून पिलात ना तर खूप शरीरासाठी तुम्हाला उपयोगी आहे। तर इथे बघा तुम्ही हा की नाही ज्यूस तयार झालेला आहे आपला बीटरूटचा। आता की नाही बनवलेला ज्यूस की नाही आपण मोजून घेणार आहोत एखाद्या वाटीने। जे काही गाळणीमधून बीटरूटचं थोडंफार जे बारीक पेस्ट आहे की नाही ती पण काढून घेते बघा। जितकी होईल तितकी आपण बारीक पेस्ट बनवली होती। आता की नाही ज्यूस जो आपण बनवलेला आहे ना तो मोजून घ्यायचा आहे एका वाटीने। बघा बरोबर 1 वाटी ज्यूस भरलेला आहे। कढईमध्ये 1 वाटी ज्यूस घातलेला आहे मी। त्याच वाटीच्या मापाने मी की नाही आता पाणी घेतलेलं आहे 1 वाटी। जे राहिलेलं थोडंफार बीटरूटचं पेस्ट होती की नाही त्यामध्ये पाणी घातलं होतं मी आणि तेच पाणी मी इकडं वापरलेलं आहे। 1 वाटी ज्यूस 1 वाटी पाणी, त्यामध्ये मी हळद घातलेली आहे, धना पावडर घालायची आहे, चवीनुसार मीठ, थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे। छान असं आता याला मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं गरम झालं की यामध्ये की नाही आता 1 वाटी मी रवा घालत आहे। रवा आपल्याला वैरून घ्यायचा आहे। जसं आपण रवा उपमा बनवतो की नाही सेम तसाच हा रवा वैरून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने। छान असा रवा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला यामध्ये। तुम्ही इथं बारीक मोठा कुठलाही रवा वापरू शकता। मीडियम गॅसवरती किंवा फुल गॅसवरती तुम्ही रवा छान असा शिजवून घ्यायचा आहे। तुमची मुलं बीट खात नसतील ना तर नक्कीच ही रेसिपी त्यांना एकदा बनवून द्या, बघा किती आवडीने खातील। तर इथं आपला हा रवा छान शिजून तयार झालेला आहे। याला की नाही मी आता थोडंसं थंड करून घेणार आहे। थोडंसं कोमट झालं की आपल्याला ह्याचे की नाही छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत। तर हे छान असं शिजलेलं आहे बघा आपलं। जसं आपण रवा आणि उपमा बनवतो ना तसंच आपल्याला हे मस्त शिजवून घ्यायचं आहे। आता बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे। हाताला तेल लावून घेते थोडंसं आणि याचे छोटे छोटे गोळे करून घेते बघा अशा पद्धतीने। मुलं की नाही रोज भाजी चपाती खायला कंटाळा करतात, तर त्यांना काहीतरी नवीन खायचं असतं। तर एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून द्या त्यांना। खूप छान लागते आणि खूप आवडीने खातील ते। त्यांना कळणारसुद्धा नाही की तुम्ही यामध्ये बीट घातलेलं आहे। आता याचे छोटे छोटे मी गोळे बनवून घेतलेले आहेत बघा। एका कढईमध्ये पाणी ठेवले गरम करायला, वरती मी चाळण ठेवलेली आहे। चाळणीला थोडंसं तेल लावलेलं आहे। आता की नाही आपल्याला हे जे गोळे बनवलेले आहेत ना एक 5 मिनटं उकडून घ्यायचे आहेत। एक 5च मिनटं, खूप जास्त उकडून घ्यायची गरज नाही आहे। एक 5 मिनटं याला बघा मी छान असे उकडून घेतलेले आहेत। आता राहिलेले पण गोळे जे मी बनवलेले होते ना सेम पद्धतीने उकडून घेणार आहे बघा। अगदी 5 मिनटं, खूप जास्त वेळ उकडून घ्यायची गरज नाही, कारण की आपण जो रवा आहे ना तो शिजवून घेतलेला आहे। त्यामुळे एक 5च मिनटं आपल्याला हे जे बॉल्स बनवलेले आहेत ना ते उकडून घ्यायचे आहेत। छान असे हे सगळे गोळे उकडून तयार झालेले आहेत। आता गॅसवरती पुन्हा कढई ठेवलेली आहे। तेल घातले, जिरे मोहरी घालायची फोडणीला, कढीपत्ता घालायचा आहे, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घातली बघा इथे मी। गरजेनुसार हिरवी मिरची घाला, कमी जास्त। त्यानंतर इथं पांढरे तीळ घातलेले आहेत मी थोडेसे, 1-2 चमचे। हिरवी मिरची आधी भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतर पांढरे तीळ घातलेत बघा इथे मी।
ऑप्शनल आहेत, असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तरी चालतील, पण दिसतात छान म्हणून थोडेसे तीळ पण घातलेले आहेत. थोडंसं हिंग घातलेलं आहे, छोटा पाव चमचा. आणि जे आता उकडलेले आपले गोळे होते की नाही, ते मी घालून घेतलेले आहेत बघा यामध्ये. आता छान असे आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत तेलामध्ये. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि थोडी जरी तुम्हाला रेसिपी आवडली असेल ना, तर कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर मस्त असं फ्राय करून घेतलेलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घातली आहे. मस्त असे आपले हे बीटरूटचे की नाही बॉल्स तयार झालेले आहेत बघा. मुलांना खूप आवडतील. एकदा नक्की बनवून द्या. मुलांच्या टिफिनला देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यालाही तुम्ही बनवू शकता. इतके टेस्टी लागतात ना, खूप मस्त लागतात आणि शिवाय हेल्दी आणि पौष्टिकही आहेत. मस्त असे आपले बीटरूटचे बॉल्स तयार झालेले आहेत. एकदा नक्की बनवून बघा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.